स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मीरा भाईंदर मधील तलाव रोड परिसरामध्ये बिबट्या शिरलेला होता। इमारतीमध्ये बिबट्या शिरला आणि त्यामुळे मोठी खळबळ माजली। या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। बिबट्या सध्या एका खोलीमध्ये शिरल्यामुळे त्याला तिथेच कोंडल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस, वनविभाग अधिकारी, अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या बिबट्याचा रेस्क्यू करण्यासाठी आता सध्या प्रयत्न सुरू आहेत। या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न गेल्या तासाभरापासून सुरू आहेत। मोठी गर्दी सुद्धा या परिसरामध्ये झाली आहे, त्यामुळे आता पोलीस या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करतात किंवा गर्दी न करता, घाबरून न जाता सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन करतात। मीरा भाईंदर मधील तलाव रोड परिसरामध्ये बिबट्या शिरलेला होता आणि इमारतीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। या हल्ल्यामध्ये, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत आणि बिबट्या सध्या एका खोलीत शिरल्यामुळे त्याला तिथेच कोंडून ठेवलंय अशी माहिती समोर आली। दरम्यान त्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाईल। त्याला ताब्यात घेण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान पोलीस, वनविभाग अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न गेल्या तासाभरापासून सुरू आहेत, कारण या बिबट्यानं जवळपास 3 हल्ला केलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या हल्ल्याच्या घटनेमुळे काही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एकंदरीतच खळबळ माजलेली आहे। अत्यंत रहदारीचा असा हा परिसर आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज सातवी आपल्यासोबत आहेत। मनोज, आपण पाहतो या बिबट्याला आता त्या एका खोलीमध्येच कोंडून ठेवलेला आहे, मात्र दुसरीकडे रेस्क्यू ऑपरेशन कसं राबवलं जात आहे? नक्कीच आता या बिबट्या जो आहे पारिजात इमारतीच्या बी विंग मध्ये रूम नंबर 101 मध्ये त्याला कोंडून ठेवण्यात आलेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय संजय गांधी नॅशनल पार्कचे जी रेस्क्यू टीम आहे, वन विभागाची रेस्क्यू टीम आलेली आहे आणि या बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी त्यांच्याकडे जे काही साहित्य आहे ते घेऊन या ठिकाणी वन विभागाची टीम नुकतीच दाखल झालेली आहे। याशिवाय या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जे सुरुवातीपासून अग्निशमन दलाचे जवान आहेत, पोलीस आहेत आणि स्थानिक नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी या ठिकाणी स्थानिकांची होते। नुकताच या ठिकाणी मीरा भाईंदरचे आमदार आणि मंत्री, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या बिबट्याला लवकरात लवकर पकडावा अशा सूचना त्यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झालेले आहेत आणि जे जखमी आहेत त्यांना बाजूच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। या जखमींपैकी एक 25 वर्षाची जी तरुणी आहे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। या बिबट्याला पकडण्यासाठी आता जी वन विभागाचं पथक आलेलं आहे त्यांनी जे ट्रँक्युलाइज करण्यासाठी जे काही साधन सामुग्री असते ते घेऊन नुकताच या इमारतीच्या आतमध्ये गेलेले आहेत। सुरुवातीला या बिबट्याला डार्ट देऊन ट्रँक्युलाइज करण्यासाठी डार्ट देण्यात येतोय। तो डार्ट देऊन त्याला बेशुद्ध करण्यात येईल आणि नंतर या हा जो वन विभागाची जी व्हॅन आहे याच्यामध्ये जो पिंजरा आहे या पिंजऱ्यामध्ये टाकून नंतर त्याला संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये नेण्यात येणार आहे। निश्चित गेल्या तासाभरापासून हे सगळे प्रयत्न मनोज सुरू आहेत। आणखी एक महत्त्वाचं, ज्या खोलीमध्ये तो गेलेला होता तिथेच त्याला आता कोंडण्यात आलाय, मात्र एकंदरीतच ही गर्दी पाहता आणि हा परिसर पाहता किती आव्हानात्मक आहे त्याला रेस्क्यू करणं, त्याला जेरबंद करणं। नक्कीच हा अतिशय दाटीवाटीचा आणि लोकवस्तीचा परिसर आहे आणि इथून काही अंतरावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे आणि महामार्गाच्या त्या पूर्वेच्या बाजूला हे नॅशनल संजय गांधी नॅशनल पार्क आहे, म्हणजे मोठं जंगल आहे आणि या जंगलातून भक्ष्याच्या शोधात हे बिबटे आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळं आता आपण पाहू शकतो वन विभागाचे तज्ञ लोक या बिबट्याला ट्रँक्युलाइज करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि लवकरात लवकर या काही वेळातच या बिबट्याला जे
डार्ट देऊन बेशुद्ध करण्यात येईल आणि नंतर त्याला वन विभागाच्या या पिंजऱ्यामधून त्याला सुरक्षितपणे त्याचं रेस्क्यू करून संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये त्याला नेण्यात येणार आहे. निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.